नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र पाठ क्रमांक 7 मौर्यकालीन भारत यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पाठ क्रमांक 7 मौर्यकालीन भारत यावरील आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे। त्यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। आपल्याला खालील प्रश्न दिलेले आहेत, त्याचे एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न आहे, त्यामधील सत्तपामध्ये लढायला का सुरू झाल्या? तर उत्तर आहे आपलं, सिकंदरांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी सत्तपामध्ये लढाया का सुरू झाल्या? नंतर दुसरा प्रश्न आहे, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले? तर उत्तर आहे, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना पाठवले। नंतर तिसरा आहे, मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? तर उत्तर आहे, मौर्य काळात शेतीबरोबरच इतर उद्योग म्हणजेच हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगावे, धातू काम यासारखे अनेक व्यवसाय होते। चौथं, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? उत्तर, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे होती। प्रश्न दुसरा आहे, सांगा पाहू। त्यामध्ये पहिला आहे, सत्यप म्हणजे ग्रीक अधिकारी। दुसरं, सुदर्शन म्हणजे गुजरात राज्यातील जुनागढ जवळ बांधलेली धरण। तिसरं, देवांना पियदसी म्हणजे सम्राट अशोकाने लेखामध्ये स्वतःचा उल्लेख असा केला आहे। चौथं, अष्टपद म्हणजे बुद्धिबळांचे नाव। प्रश्न तिसरा आहे, आठवा आणि लिहा। पहिला प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याची व्याप्ती। तर उत्तर आहे, चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325 च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता स्थापित केली। त्यानंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली। सेल्युकस निकेटर हा सिकंदरांचा सेनापती होता। सेल्युकस निकेटरचा प्रभाव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्यांच्या साम्राज्यात सामील झाले। दुसरं, सम्राट अशोक यांच्या साम्राज्याची व्याप्ती। उत्तर, बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला। वायव्य अफगाणिस्तानात आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते। सम्राट अशोकाने कलिंगवर देखील विजय मिळवला होता। प्रश्न चौथा, जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट। पहिलं, सम्राट अलेक्झांडर, मेगास्थनीस आणि सम्राट अशोक। इकडे आहे ग्रीकचा सम्राट सेल्युकस निकेटरचा राजदूत आणि मगधचा सम्राट। तर जोड्या जुळवायच्या आहेत, सम्राट अलेक्झांडर ग्रीकचा सम्राट, मेगास्थनीस सेल्युकस निकेटरचा राजदूत, सम्राट अशोक मगधचा सम्राट। नंतर आहे प्रश्न पाचवा, तुम्हाला काय आवडते? त्यामध्ये पहिला आहे, सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले। उत्तर, सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिलेस आला। या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्यांच्याशी निकरांचा लढा दिला, तरीही पंजाबपर्यंत पोहोचवण्यात सिकंदर यशस्वी झाला। मात्र या स्वारीत त्यांच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या। सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते। त्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले, त्यामुळे सिकंदराला माघार घेणे भाग होते। ग्रीक राजाची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असतं। उत्तर, ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला। त्यातून पुढे गंधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला।
ग्रीक राजाची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत, त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे नाण्यावर त्या राजाचे नाव असे. तिसरं, सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. उत्तर, कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. प्रश्न 30वा, तुमच्या शब्दात वर्णन करा. पहिलं, सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. उत्तर, अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. दुसरं, माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. तिसरं, अनेक रस्ते बांधले, सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. दुसरं, मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने. उत्तर, नगरामध्ये आणि ग्रामामध्ये उत्सव समारंभ साजरे होत, त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, स्तांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. प्रश्न 7वा, आज युआन ग्वँग सारखे परदेशी प्रवासी तुम्हाला भेटले तर तुम्ही काय कराल? उत्तर, युआन श्वँग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. यासारखे प्रवासी मला भेटल्यास त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याकडे असणारे ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न मी करेन. त्यांच्यासोबत राहून शक्य तितकी मदत त्याला करेन. त्यांच्या देशातील विविध प्रकारची माहिती जाणून घेऊन त्या माहितीची मी संग्रह करेन. अशा प्रकारे आपला पाठ क्रमांक 7 होता, त्यावरील स्वाध्याय आज आपण पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.